जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात 33 तक्रारी प्राप्त झाल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातील 16 शासकीय कार्यालयांमधील 33 तक्रारी प्राप्त झाल्या। या तक्रारी संबंधित कार्यालयांकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा, तसंच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या संगीता खंदारे, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, तहसीलदार, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। लोकशाही दिनात जिल्हा परिषद सोलापूर 6, ULC कार्यालय 1, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 5, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय 2, तहसीलदार उत्तर सोलापूर कार्यालय 1, सार्वजनिक बांधकाम कार्यालय सोलापूर 2, तहसीलदार महसूल कार्यालय 2, उपजिल्हाधिकारी भूसंपादन 1, तहसीलदार माढा 1, पोलीस आयुक्त सोलापूर शहर कार्यालय 1, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय 3, तहसीलदार मोहोळ कार्यालय 3, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय 1, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर 1, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर 2, तहसीलदार दक्षिण सोलापूर कार्यालय 1 अशा एकूण 33 तक्रारी प्राप्त झाल्या।